नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची महत्त्वपूर्ण परीक्षा देऊन तुम्ही आत्ता 11वीमध्ये जाणार आहात। 11वीमध्ये अर्थातच ज्युनियर कॉलेजमध्ये FYJC फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात आणि 10वी पास झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे माझ्याकडून कौतुक आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही कॉलेजला जाणार आहात। इयत्ता 11वी प्रवेशाचा जो टप्पा आहे तो टप्पा आता यावर्षी शासनाने ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा ठरवलेला आहे, ज्यामध्ये पहिलं विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन स्पॉट ॲडमिशन मिळायचं, पण आता तसं न होता विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहेत आणि त्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांची आता थोडीशी घाबरगुंडी उडालेली आहे की कसा फॉर्म भरावा, आपल्याला हवं ते कॉलेज मिळेल का, किंवा आपण फॉर्म भरत असताना काही चुका होतील का, अशा अनेक प्रश्नांनी पालक आणि पालकांबरोबरच विद्यार्थीसुद्धा आणि काही शिक्षकसुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहेत। तर अशातच इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशाचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन कसा भरावा हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्यक्षात एक फॉर्म तुम्हाला या ठिकाणी मी भरून दाखवणार आहे। तर तुम्ही अभिनव स्कूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर इयत्ता 12वीचे मराठी विषयाचे, इतिहास विषयांचे काही धडे, कविता मी या चॅनलमध्ये शिकवून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच आवडतील, ते नक्कीच बघा आणि भविष्यात सुद्धा मी तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओसुद्धा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण जाऊयात इयत्ता 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते बघण्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे कॉम्प्युटरवर माझ्या पाहताय, मी www.mahayfyjcadmission.in टाकलेलं आहे आणि जी पहिली लिंक ओपन झाली त्या लिंकलाच क्लिक करून आपण या ठिकाणी यायचं आहे। तर इथे सगळा हा अशा पद्धतीचा इंटरफेस आहे आणि इकडे ॲडमिशन शेड्यूल, ब्रोशर अँड मॅन्युअल्स आणि रूल्स अँड सर्क्युलर्स दिलेले आहेत। ॲडमिशनचे शेड्यूल काय असणार आहे ते सगळे इथं दिलेलं आहे आपल्याला। तर ते शेड्यूल तर सगळ्यांना माहीतच आहे। आपल्याला इथं डेट्स दिलेल्या आहेत सगळ्या, 26 तारखेपासून 3 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर या पद्धतीने हे शेड्यूल आपलं असणार आहे। त्याचबरोबर इकडे आपल्याला सर्च कॉलेजेस, त्यानंतर करिअर पाथ डाउनलोड्स, काय आपल्याला इथून एक अंडरटेकिंग मायनॉरिटी कोटा, त्यानंतर अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट, जर काय विद्यार्थ्यांकडे दाखला ओरिजिनल आलेला नसेल, काय विद्यार्थ्यांकडे मार्कलिस्ट ओरिजिनल आलेलं नसेल, तरीसुद्धा आपण तो फॉर्म भरू शकतो। डिक्लेरेशन सेल्फ हे सर्टिफिकेट आपण अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन हे सर्टिफिकेट भरून करू शकतो। तर ते इथून आपण असं डाउनलोड जर करून घेतलं तर तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होईल। ते गरजेचं आहे, आपल्याला हे असं डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि हे सगळं भरून दाखला नसेल तर याला मी सेव्ह करून ठेवतो, डाउनलोड होईल हे माझ्याकडे। तर हे सगळं भरून द्यायचं आहे, दाखला नसेल, मार्कलिस्ट नसेल तर सदरील डॉक्युमेंट्स मी लवकरच जमा करेल असं हे सेल्फ डिक्लेरेशन आहे, हमीपत्र म्हणूयात आपण त्याला। तर ते आपल्याला इथं भरून द्यायचं आहे। त्यानंतर मग आपण जाऊयात आता या ठिकाणी आपल्या मेन फॉर्म सबमिशनकडे। बिफोर गोईंग अहेड आपल्याला काय करायचं, स्टुडंट रजिस्ट्रेशन करावं लागतं। जे आपण आहोत ते आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही जर विदिन महाराष्ट्र स्टेट, तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिकलेला आहात की महाराष्ट्राच्या बाहेर शिकलेला आहात, मग इथे जर आपण महाराष्ट्रात शिकलोय तर इथे क्लिक करावं लागेल। आउटसाईड महाराष्ट्र असेल तर इकडे क्लिक करावं लागेल। मी महाराष्ट्रामधलेच विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करणार आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये क्लिक करूयात। त्यानंतर तुम्ही फ्रेशर आहात, रिपीटर आहात की प्रिव्हियसली पास्ड, म्हणजे गेल्या वर्षी पास झालाय, त्याच्या गेल्या वर्षी 1, 2, 3 वर्ष पास झाला असेल तर इकडे प्रिव्हियसली पास्ड, ज्या स्टुडंट्सनं गॅप घेतलाय त्यांच्यासाठी असतं हे। मग इकडे फ्रेशर आपण असं म्हणूयात। रिपीटर असेल तर तुम्ही इथे रिपीटरला सुद्धा क्लिक करू शकता। त्यानंतर आहे की आपण SSC बोर्डातून पास झालायत, CBSE बोर्डातून पास झालायत की CISC, IB बोर्ड, अनेक कुठले जे बोर्ड आहेत, NIOS बघा हे खूप महत्त्वाचं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग। जर एखादा विद्यार्थी NIOS मधून जर पास झाला असेल तर तो सुद्धा 11वीला प्रवेश घ्यायला पात्र आहे। आता NIOS म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग। घरी बसायचं आहे, खेळाडू असेल एखादा तर तो घरी बसतो, घरी बसून अभ्यास करतो आणि तो कॅपेबल आहे 10वीची परीक्षा द्यायला आणि कुठल्याही बोर्डात न जाता ह्या NIOS मधून तो परीक्षा देऊ शकतो आणि परत तो रेग्युलर 11वी 12वीच्या प्रवाहामध्ये येऊ शकतो। तर ज्या बोर्डातून तुमचं शिक्षण झालंय ते इथं बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता। आपण इकडे SSC बोर्ड सिलेक्ट करूयात। तर आपण एका विद्यार्थ्याचा आता सीट नंबर टाकूयात। सांग मला सीट नंबर। C22 78 13 ओके।
हा सीट नंबर आपण टाकला. आईचं नाव सांग. सविता. SAVITA सविता. ओके. आणि व्हेरीफाय नंबर असं म्हटलं की व्हेरीफाय युअर SSC डिटेल्स येत आहे. येस करेक्ट. तर इथे सगळे जे आहेत ते डिटेल्स आता SSC बोर्डाचे आलेत. शुभम बाबूराव साखरे विद्यार्थ्याचं नाव आलं आहे. इयर ऑफ एक्झामिनेशन 2025 मध्ये झालेलं आहे, त्याचं आलेलं आहे. आता मंथ ऑफ एक्झामिनेशन सिलेक्ट करायचे की कोणत्या महिन्यात आपण 10वी दिली. तर ऑब्व्हियसली फ्रेशर विद्यार्थ्यांनी मार्च महिन्यामध्ये 10वी दिलेली आहे 2025. नाव आलेलं आहे इकडे. त्यानंतर ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल ID मध्ये आपण टाकूयात त्याला. ईमेल ID टाकून ठेवलेला आहे. आता मोबाईल नंबर पण टाकू. तर मोबाईल नंबर पण टाकून झालेला आहे आपला. त्यानंतर सिलेक्ट क्वेश्चन डिटेल्स. एक प्रश्न निवडायचा आहे आपल्याला. तर आपण एकदम मजेशीर प्रश्न निवडूयात. व्हॉट इज युअर फेवरेट मूवी. तो प्रश्न निवडूयात आणि क्वेश्चनला आन्सर घेऊयात बाहुबली. बाहुबली इज अ फेवरेट मूवी. सगळ्यांनाच आवडलेली आहे ती मूवी बाहुबली. ओनली. अच्छा, इथे स्पेस पण द्यायचं नाही. ओके. त्यानंतर पासवर्ड डिटेल्स. आपल्याला इकडे पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता पासवर्ड पण आपण टाकूयात. इथे पासवर्ड क्रिएट केला आणि इकडे कन्फर्म पासवर्ड करायचा आणि हा कॅप्चा टाकला की आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन क्लिअर केल्यानंतर आता आपण लॉग इनसाठी जायचं आहे. म्हणजे आपण इथून तुम्ही पाहू शकता इथे लॉग इन वरती आपण क्लिक केलं आहे आणि लॉग इनवरती आपण इथून क्लिक केल्याबरोबर या विंडोवरती आपण आलोय. इथे आपण आपला लॉग इन ID जो आता आपल्याला मिळाला आहे तो टाकूयात. लॉग इन ID आणि पासवर्ड झाल्यावरती आपल्याला हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. तर तो आहे स्मॉल ओ त्यानंतर HMKT आणि 6. हा कॅप्चा टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कीप मी साइनड इन म्हणायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण लॉग इनवरती क्लिक करू अशा पद्धतीचा हा आपला सगळा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होत आहे आणि आपल्याला इथे पाथ दिलेला आहे. या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा आहे ॲप्लिकेशन फॉर्म, दुसऱ्यांदा आहे कॅप ऑप्शन फॉर्म, दुसरा पार्ट आणि पहिला पार्ट असे 2 पार्टमध्ये आपण फॉर्म भरतोय. त्यानंतर मग कोटा चॉईस आपल्याला जो आहे तो कोटा चॉईस पण या ठिकाणी करायचा आहे. पार्ट 3मध्ये आपण त्याला म्हणूयात, हरकत नाही. तर चला हे सगळे आपण त्या ठिकाणी आपण आता फिलिंग करायला सुरुवात करूयात. इकडे विद्यार्थ्याचे सगळे डिटेल्स आलेले आहे. पहिल्यांदा आपण जाऊयात रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपल्याला आल्याबरोबर जे लिहिलेलं स्टार केलेला जो पॉईंट असेल तो आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म भरायचा आहे. तर इथे ऑलरेडी आपण क्लिक केलेला आहे. त्या ठिकाणी मी एकदम अनलॉक करतो हा फॉर्म. आणि आपला जो हा 3 टप्प्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्याच्यातला आपण हा पहिला टप्पा आहे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करू आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हा डिटेल्स हे सगळे पॉईंट भरत जायचे आपल्याला. रितसर आपण एक फॉर्म या ठिकाणी भरूयात. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपण गेल्याबरोबर आपल्याला हे सगळं डिटेल्स अशी विंडोज येणार आहे ज्यामध्ये आपण विदिन महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे सुरुवातीला सिलेक्ट केलेला आहे. फ्रेशर आहे सुरुवातीला सिलेक्ट केलेला आहे. SSC बोर्डचा विद्यार्थी आहे ते पण सुरुवातीला सिलेक्ट केलेला आहे. इकडे 10वी आपण इक्विव्हॅलंट केलेली परीक्षा हे आलेलं आहे ऑलरेडी. आईचं नाव आलेलं आहे. त्यानंतर मार्च मध्ये आपण परीक्षा दिलेली आहे. विद्यार्थ्याचं नाव आलं आहे आणि आपल्याला नेक्स्ट म्हणत जायचं आहे. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येत राहत आहेत. या ठिकाणी आपण परत एकदा डेट ऑफ बर्थ आपली टाकून घ्यायची जी असेल ती डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे आपण. विद्यार्थ्याचं आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. आईचं नाव टाकायचं या ठिकाणी जसं मी ते टाकले बघा या विद्यार्थ्याचं शुभम बाबूराव साखरे. ॲप्लिकंटची आईचं नाव पण इथे टाकलंय. विद्यार्थी हा मेल आहे की फिमेल जेंडर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. इकडे आपण क्लिक केलं तर मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर तिन्हीमध्ये पण आपल्याला ऑप्शन्स आहेत. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ॲड्रेस सुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्कूल इंडेक्स नंबर ॲटोमॅटिक आपला इकडे सगळा येतोय. UDIS नंबर सुद्धा स्कूलचा ॲटोमॅटिक आपला येतोय कारण ऑलरेडी आपण विद्यार्थ्याचा डिटेल्स HSC बोर्ड SSC बोर्डला ते कनेक्टेड आहेत. त्यानंतर आपल्याला इकडे काय करायचं आहे हे यू हॅव पास्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट जिल्हा परिषद ऑर म्युनिसिपल स्कूल इन महाराष्ट्र. तर जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंटचे जो स्कूल असेल तर तुम्ही ते येस म्हणू शकता, अदरवाईज नो म्हणू शकता. हे प्रायव्हेट स्कूलमधून होता विद्यार्थी. सेव्ह अँड नेक्स्टमध्ये क्लिक करून आपण पुढच्या टप्प्यामध्ये जायचंय. जसं जसं आपण पुढे जातोय तसा एक इथला फॉर्म पुढे येतोय बघा. आता ॲड्रेस डिटेल्समध्ये आपण आलेलो आहोत. त्या ॲड्रेस डिटेल्समध्ये पण आपण टाकलेला ॲड्रेस पिनकोड टाकलेला इथे पिनकोड टाकून घ्यायचा. तुमचा जो पण काय पिनकोड असेल जो पण ॲड्रेस असेल तो टाकून घ्यायचा. त्यानंतर इकडे स्टेट महाराष्ट्राचं येणार आहे ऑब्व्हियसली. जर हवा असेल तर तुम्हाला इकडे आंध्र प्रदेश बिहार आसाम पाहिजे ते स्टेट पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जिल्हा तुमचा जो आहे आता आमच्या या विद्यार्थ्याचा सोलापूर जिल्हा आम्ही सोलापूर सिलेक्ट केला आहे. तालुका करमाळा आहे करमाळा सिलेक्ट केला. गाव राजुरी आहे राजुरी सिलेक्ट केलं आहे.
असं सगळा हा ऑटोमॅटिक सिलेक्ट करत ॲड्रेस आपल्याला जायचा आहे. मोबाईल नंबर पण इकडे आपण टाकलेला आहे, दुसरा तिसरा पण नंबर तुम्ही टाकू शकता, बट एक नंबर सफिशियंट आहे. त्यानंतर ईमेल आय डी आहे आणि आता आपल्याला पुढच्या त्याच्या विंडोजमध्ये जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. हे मी सेव्ह अँड नेक्स्ट केल्याबरोबर इकडे कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्समध्ये येईल आपला फॉर्म. तर चला मी सेव्ह अँड नेक्स्ट म्हणतो. इकडे आपला कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्समध्ये आलेला आहे. तर इकडे कॅटेगरीमध्ये बघा, हा विद्यार्थी जनरल कॅटेगरी ओपनमध्ये येत असल्या कारणानं ऑदर स्पेशल रिझर्वेशनमध्ये बसत नाही. डज ॲप्लिकंट्स, इकडे एक एक पॉईंट मी वाचून दाखवतो तुम्हाला. डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू हँडिकॅप्ड, म्हणजे तो विकलांग आहे का, कानात ऐकण्यासाठी तो बहिरा वगैरे आहे का, डिझॅबिलिटी आहे का हिअरिंग डिझॅबिलिटी कॅटेगरीमध्ये, तर तो नाही म्हणून इकडे नाही म्हटलंय. तुम्ही जर असाल तर तिकडे येस म्हणू शकता. दुसरा पार्ट आहे डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू अर्थक्विक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड. जर अर्थक्विक भूकंप झालेला, भूकंपग्रस्त असेल किंवा एखादा धरणग्रस्त उपक्रमग्रस्त एखादा, तो प्रोजेक्ट एफेक्टेड आहे का, असेल तर येस म्हणा. त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत ॲडमिशनच्या वेळेस शाळेमध्ये द्यायचं आहे. नसेल तर नो म्हणा. आपला विद्यार्थीकडे नाही असल्यामुळे आपण नो म्हटलेला आहे. त्यानंतर हॅज ॲप्लिकेंट्स पेरेंट्स बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये त्यांना ट्रान्सफर केलेलं आहे का, येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं नो इथे येईल. त्यानंतर वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पेरेंट्स फ्रीडम फायटर्स. विद्यार्थ्याचे जे आजोबा आहेत ते स्वातंत्र्य सेनानी आहेत का, असतील तर येस म्हणा, नसतील तर नो म्हणा. त्यानंतर डज ॲप्लिकंट्स पेरेंट्स बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी. डिफेन्स सर्व्हिसमॅन संरक्षण खात्यामध्ये आहेत का किंवा रिटायर्ड मिलिटरीमधले ते आहेत का, त्या कॅटेगरीमधले आहेत का, असतील तर येस म्हणा, नसतील तर नो म्हणा. त्यानंतर डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी. एखादा विद्यार्थी खेळामध्ये पुढे असेल तर तो स्पोर्ट्स कॅटेगरीमधून सुद्धा येथे प्रवेश घेऊ शकतो. असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. इफ यू आर फीलिंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फॅन ॲज पर द प्रिव्हिजन इन GR डेटेड 2 एप्रिल 2018 वुड यू लाईक टू अप्लाय फॉर 1% कोटा इन द ॲडमिशन प्रोसेस. ऑर्फॅन असेल आणि 1% त्याला ॲडमिशन कोट्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तो सुद्धा तिकडे येस किंवा नो म्हणू शकतो. मायनॉरिटी कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, अल्पसंख्याक कोट्यामध्ये, तर तिकडे येस घ्यायचं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. हा विद्यार्थी आपला जनरलमध्ये आहे, ओपनमध्ये आहे, म्हणून तिकडे आपण नो म्हणतोय. त्यानंतर इन हाऊस कोटा ॲडमिशन. एखाद्या कॉलेजला इन हाऊस कोटा असतो, त्या इन हाऊस कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही तिकडे येस किंवा नो म्हणू शकता, जे तुम्हाला बेस्ट वाटेल ते. आणि सगळं भरून झाल्यानंतर आपण इकडे या विंडोवरती जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याबरोबर आपल्या इकडे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आता आपला जाईल इथे. तर आपण सेव्ह अँड नेक्स्ट म्हणलेलं आहे. आता इकडे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपण आलेलो आहोत. जर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपण पास आहोत 10वी. डू यू हॅव passed the English subject in 10th standard? Yes, English is compulsory for everyone for the 10th standard. So we are all students passed the English subject. Okay. Then you have passed in science subject at a 10th standard. Yes, if the students is passed in science subject, then he can able to take admission in science faculty. तर इथे सायन्स आपल्याला कंपल्सरी आहे म्हणून येस आलेलं आहे. सगळं डिटेलमध्ये आलेलं आहे. मार्क्स जे आपण मिळवलेले आहेत 10वी मध्ये ते सुद्धा सगळे इकडे आलेले आहेत. इवन दोज पर्सेंटेज किती आहे आपलं ते सुद्धा इथं आलेलं आहे. तुम्ही बघू शकता 85.2% आहेत या विद्यार्थ्याचे, ते पण आलेले आहेत. इकडे आपल्याला काही करायचं नाहीये, फक्त सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की आपण पुढच्या विंडोमध्ये जातोय. चला मी इकडे सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्याबरोबर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. जे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते इथे दिलेले आहेत. जर तुमच्याकडे 10th स्टँडर्ड मार्कशीट असेल, आता बहुतांश सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी पासचं मार्कलिस्ट दिलेलं आहे. जर चुकून एखाद्या विद्यार्थ्यांनी घेतलं नसेल, तो बाहेरगावी गेला असेल, तर तो ऑनलाईनचं पण जे मार्कलिस्ट आलेलं आहे ते इथे अपलोड करू शकतो. मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. 10वीचं मार्कलिस्ट अपलोड करून ठेवा. फोटो काढा. 1 MBच्या आतमध्ये ती फाईल आपल्याला इकडे टाकायची आहे. आणि 1 MBच्या आतमध्ये फाईल करण्यासाठी तुम्हाला मी एक सगळ्यात छान ट्रिक सांगतो. तुमच्या मोबाईलमधून लॉंग फोटो काढा, लॉंग वाईड जास्त मोठा फोटो काढा त्या मार्कलिस्टचा आणि मग त्याला क्रॉप करा. कट टू कट त्याच्यापर्यंत घेऊन या. क्रॉप केल्याबरोबर त्याची मेमरी साईज कमी होईल आणि मग तो 1 MBचा फॉर्म आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुमची शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी ओरिजिनल अपलोड करायचा आहे. नसला तरी चालेल. तिसरं डॉक्युमेंट जे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स न अपलोड करता तिसरं डॉक्युमेंट्स तुम्ही जर अपलोड केलं तर तुमचं काम होऊन जाईल. तर ते मी तुम्हाला दाखवते इकडे काय आहे ते. हे बघा,
हे आहे विद्यार्थ्यांनी भरायचा जो एक हमीपत्र आहे. हे हमीपत्र जर तुम्ही भरलं हमीपत्र तर याच्यामध्ये मी हे सगळे डॉक्युमेंट शाळेमध्ये जमा करेल इतक्या दिवसामध्ये. हे असं हमीपत्र भरायचं, सही करायची वडिलांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि अपलोड करून टाकायचं. एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवा, अपलोड करा. बाकी कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही. पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडे आता मार्कलिस्ट आणि दाखला आलेला आहे, सो कुठलंही तुम्ही अपलोड करा, होऊन जातंय. तर आम्ही मार्कलिस्ट आणि दाखला अपलोड केलाय, हमीपत्र अपलोड केलेलं नाही. इथेही तुम्हाला आता काय करायचं नाही, जस्ट सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचंय की आपण लगेच पेमेंट प्रोसेसकडे जाणार आहोत. चला, मी हे सगळं केलंय आणि आता मी जातोय सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर पेमेंट प्रोसेसकडे. इकडे पेमेंट प्रोसेसकडे गेल्यानंतर युअर रजिस्ट्रेशन फी इज पेड, ऑलरेडी आम्ही ती भरलेली आहे म्हणून आपण तिकडे आता इथे आलेलं आहे की आमचे पेमेंट भरलेलं आहे म्हणून. पण तुम्हाला इकडे जस्ट फॉलो करायच्या स्टेप जे पेटीएम, फोनपे, गुगल पे अगदी सगळ्यांनी QR कोड स्कॅन करून सुद्धा आपल्याला पैसे भरता येतात. तर अशा साध्या पद्धतीनं ऑनलाईन 100 रुपयाचं चलन आपल्याला त्या ठिकाणी जनरेट होत आहे. 102 रुपये त्याला लागत आहेत, परत थोडासा GST वगैरे असं मिळून कोणाचं 104 रुपयापर्यंत पण जात आहेत. तर ते तिकडे आपल्याला भरायचं आहे. आणि इकडे हे सगळं झाल्यानंतर याचा आपण डाउनलोड रिसिप्ट पण म्हणू शकतो. इकडे आपली रिसिप्ट लगेच डाउनलोड होईल आणि त्यानंतर प्रिंट रिसिप्ट सुद्धा आपण म्हणू शकतो. हे बघा झालेलं आहे, 100 रुपयाची आपली इकडे डाउनलोड झालेली आहे. त्यानंतर प्रिंट करायचे. इथं प्रिंट रिसिप्ट म्हटलं की प्रिंट सुद्धा होईल. आता आपल्याला प्रिंट नंतर मी घेईल. आता आपल्याला परत नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हणल्याबरोबर लॉक ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण जाऊ शकतो. हा सगळा आपण भरलेला डिटेल फॉर्म इकडे आपल्याला आत्ता आलेला आहे. आपलं नाव आलेलं आहे, कॅटेगरी आलेलं आहे, जेंडर आलेला आहे, बोर्ड आलेला आहे, आईचं नाव आलेलं आहे, जन्मतारीख आलेली आहे, कधी 10वी पास झालं आहे, इच अँड एव्हरीथिंग्स इकडे आलेलं आहे जे आपण या ठिकाणी फॉर्म भरताना दिलेले आहेत. ते एकदा क्रॉस चेकिंग करू शकता तुम्ही. बट बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन बोर्डाकडूनच आलेली आहे, आपली इकडे इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे चुकण्याचा काय प्रश्न येणार नाही. तर इकडे आता आपल्याला तो फॉर्म काय करायचा आहे, लॉक करायचा आहे. मग इकडे लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला आपण आता जाऊयात. लॉक ॲप्लिकेशन फॉर्म, ओके. तर इकडे काय करायचं, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी ते क्लिक करायचं आहे. आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट, हे सगळे खालचे मुद्दे मी मान्य करतो. अशी क्लिक केल्याबरोबर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म येईल. इकडे क्लिक मारू, आपला ॲप्लिकेशन फॉर्म आता सक्सेसफुली लॉक झालेला आहे. आपल्याला अनलॉक पण करता येतो जर काही करेक्शन करायचं असतील, पण आता सध्या आपला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक झालेला आहे. म्हणजे आपण पुढच्या पार्टमध्ये जाऊ. तर तुम्हाला सांगायचं आता हे सगळे पहिला पार्ट आपण पूर्ण भरलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये जायचं आहे. तर कॅप ऑप्शन्स पार्ट सेकंड, जिकडे आपल्याला कॉलेजेस निवडायचे आहेत, तो ओपन करतो मी. तो ओपन केल्याबरोबर पहिला पॉईंट आपल्याला चूज स्ट्रीम अँड मीडियम. स्ट्रीम म्हणजे आपले काय आहे तर शाखा, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा 3 शाखा आहेत. या 3 शाखेपैकी तुम्हाला कुठल्या शाखेला ॲडमिशन घ्यायचे ते इकडे आपल्याला सिलेक्ट करता येतं. तर इकडे बघा आर्ट्स सिलेक्ट करता येऊ शकेल, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स सिलेक्ट करता येऊ शकेल. आम्ही या विद्यार्थ्यासाठी सायन्स या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. इकडे आपली वरती सगळी मार्क्स ऑलरेडी आलेले आहेत. 500 पैकी 426 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला. मग ते सगळे डिटेल्स इथे आलेले आहेत आणि आपण सायन्स स्ट्रीम निवडलेली आहे. तुम्हाला जी हवी ती शाखा तुम्ही निवडू शकता, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हवी ती. त्यानंतर सिलेक्ट मीडियम, माध्यम पण निवडायचं आहे. गुजराती, मराठी, कन्नडा, उर्दू, इंग्लिश आणि हिंदी अशी साधारणपणे 6 माध्यमं इकडे आहेत. तर हे असं आहे की गुजरातच्या बाउंड्रीवरती राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातून त्यांना गुजराती शाळा पाहिजे असतात. कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती राहणाऱ्यांना हवी असते. हिंदी सुद्धा असते, ती MP च्या बाउंड्रीवरती राहणाऱ्या लोकांसाठी हिंदी हवी असते. उर्दू सुद्धा असते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर अशा पद्धतीची माध्यमं जी आपल्याला हवीत ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आम्ही मराठी माध्यम सिलेक्ट केलेलं आहे. सिंपल इकडे मराठी माध्यमावर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. आपण पुढे जाऊ. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्याबरोबर स्ट्रीम अँड मीडियम इन्फॉर्मेशन सेव्हड सक्सेसफुली आपल्याला हा मेसेज आलेला आहे. याबरोबर आता आपल्याला आहे चूज अ ज्युनियर कॉलेज. जे कॉलेज आपल्याला ॲडमिशनसाठी घ्यायचं आहे ते कॉलेज आता आपल्याला निवडायचं आहे. तर आपण आता इथं बघूयात. सुरुवातीला आपण सायन्स तर धरलेलं आहे, मीडियम पण आपलं झालेलं आहे. कुठलं आपण घेतलं होतं, मराठी मीडियम. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपण निवडूयात. समजा आता आम्ही निवडूयात सोलापूरमधलं मला कॉलेज घ्यायचं आहे, सोलापूर. आणि सोलापूरमध्ये कॉलेज घेतल्यानंतर एरिया, ब्लॉक, तालुकामध्ये मला घ्यायचं आहे करमाळामध्ये. तर एक करमाळा इथे आलेला टाकला मी. करमाळा टाकल्याबरोबर मला आता सर्च ज्युनियर कॉलेज म्हटलं की इकडे मला सुरुवातीला आलं आहे अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम, जे
आमचं कॉलेज आहे, आत्ता मी फॉर्म भरताना दाखवतोय. या कॉलेजचे डिटेल्स सगळे चेक करू शकता तुम्ही इथे. ॲड म्हणजे डायरेक्ट कॉलेज ॲड होईल, पण ॲड करण्यापूर्वी त्यांची इंटेक कॅपॅसिटी किती चेक करा. तर आपल्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे, टोटल सीट्स 120 आहेत. कॅटेगरी वाईज पण इकडे सीट्स आहेत. कॅटेगरी वाईज वुमन्ससाठी 30% रिझर्वेशन आहे, सगळ्या स्पोर्ट्ससाठी 5% आहे, प्रोजेक्टेड अर्थक्विकसाठी 2% आहे. इच अँड एव्हरीथिंग इकडे ऑलरेडी आलेलं आहे. तर इंटेक कोटा 120चा इकडे आपल्याला आहे. फीजमध्ये बघायचं असेल तर डिटेल्समध्ये तुम्ही जर गेलात त्या कॉलेजचे सगळे डिटेल्स येतील. कॉलेजचं नाव काय आहे, कधीपासून इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याचा संस्था कोड काय आहे, त्याचा इंडेक्स काय आहे, टोटल कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला येते आहे. किती ते किती भरतं हे ते बघा. हे कॉलेज अभिनव कॉलेज आहे, ते सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरतं. संस्थेचं नाव नवभारत आहे, नवभारत बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ वाशिंबे, अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे. सगळं तुम्हाला इकडे डिटेलमध्ये इंडिपेंडंट ज्युनियर कॉलेज आलेलं आहे. डिटेल्स सगळे ओव्हरऑल आपल्याला हवे ते डिटेल्स आलेले आहेत. त्यानंतर विषय सुद्धा इकडे आलेले आहेत बघा. कुठले विषय आहेत हे सुद्धा डिटेल आलेलं आहे इथं. जर आर्टमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, हे बघा आर्ट स्ट्रीम आहे. आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री अँड आर्ट ॲप्रिसिएशन आलेलं आहे. कोऑपरेशन सहकार विषय आहे. त्यानंतर मराठी लिटरेचर सुद्धा इकडे सब्जेक्ट आहे आर्ट्सवाल्यांसाठी. इंग्रजी, हिंदी हे विषय तर आहेतच कंपल्सरी. त्याचबरोबर इकडे नंतर जर तुम्हाला सायन्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर इकडे सायन्ससाठी पण तुम्हाला काय आहेत, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, जॉग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, IT, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, मराठी लिटरेचर सगळे विषय आहेत. त्याचबरोबर ह्या कॉलेजची फीज सायन्ससाठी किती आहे तर 10,000 रुपये ट्युशन फी आहे, टर्म फी 2,000 रुपये आहे, टोटल 12,000 रुपये आहे. आणि ॲन्युअल फीज फॉर IT आणि क्रॉप प्रोडक्शनसाठी 5,000 रुपये एक्स्ट्रा भरावी लागतात. तसेच आर्ट्ससाठीची फीज आहे, ट्युशन फी 5,000 रुपये आणि टर्म फी 2,000 रुपये. टोटल फीज तुम्हाला 7,000 रुपये इकडे आर्ट्ससाठी भरावी लागते. तर अशा पद्धतीने हे सगळं कॉलेजची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. तर आपल्याला हे कॉलेज आवडलं तर ह्या कॉलेजला आपण ॲड म्हणायचं. ॲड म्हणल्याबरोबर ते कॉलेज आपल्या चॉईस लिस्टमध्ये हे बघा, प्रेफरन्स सेव्ड सक्सेसफुली, की या कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे. आणि तो इथे खाली आपल्याला दिसतो, इथे सिलेक्टेड प्रेफरन्स स्टेटस ॲज ऑन 28/5/2025. तर इकडे काय आलेलं, कॉलेजचं नाव आलं आहे अभिनव माध्यमिक. जर तुम्हाला अजून दुसरं करायचं ॲड तर इथं तुम्ही दुसरं करू शकता, तिसरं करू शकता, चौथं करू शकता. हवे ते कॉलेजेस 10 कॉलेज ॲड करू शकता. बट तुम्हाला जे बेस्ट कॉलेज वाटते ते बेस्ट कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्या कॉलेजवरती आपण हा फॉर्म भरा. त्यानंतर आता इकडे सेव्ह चॉईस म्हणायचं आहे. सेव्ह चॉईस म्हणल्याशिवाय आपली चॉईस सेव्ह होणार नाही. आणि इकडे प्रिफरन्स सेव्ड सक्सेसफुली आलेलं आहे. तिकडे आपण आपला जो चॉईस आहे ती पण नोंदवली गेली आहे. त्यानंतर ज्युनियर कॉलेज सक्सेसफुली आपलं झाल्यानंतर आपल्याला लॉक ऑप्शन फॉर्म करायचा आहे. हा ऑप्शन फॉर्म सुद्धा लॉक केल्याशिवाय आपल्याला सबमिशन होणार नाही. तर आपण इकडे जाऊयात परत एकदा. इथे आय हिअर बाय डिक्लेअर्ड अँड अंडरस्टँड दॅट हे सगळे पॉईंट. आणि इकडे लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सेस म्हणायचं आहे. आणि आपला लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सेसनं ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली. टोटली फॉर्म आपला आत्तापर्यंत भरून झालेला आहे. डाउनलोड पण आपण करून घेतला होता, मगाशी तुम्हाला दाखवला तसा फॉर्म. पैसे आपण भरलेले, चलन भरलेली पण पावती तिकडे आपली आलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळा फॉर्म हा या विद्यार्थ्याचा भरलेला आहे. जेव्हा आपला नंबर लागेल त्यावेळेस आपल्याला इकडेच डिटेल्स सगळे येत राहतील. आता पार्ट 3 जो आजपासून ॲड झालेला आहे की अप्लाय फॉर इन हाऊस कोटा स्कूलसाठी, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा आणि अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा, या 3 वरती सुद्धा मी तुम्हाला उद्या व्हिडिओ वेगळा करून देईल. तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्कीच बघा. कमेंटमध्ये मला सांगा या पार्ट 3 वरती जर तुम्हाला व्हिडिओ करून हवा असेल तर तो मी तुम्हाला नक्कीच बनवून देईल. आशा करतो, उम्मीद करतो की तुम्हाला मी दिलेली सगळी माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने आवडलेली आहे, समजलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि आमच्या अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये आर्ट्स आणि सायन्स या दोन शाखा या ठिकाणी आहेत. 120ची कॅपॅसिटी आहे. इकडे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आपली चॉईस फिलिंग इकडे सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथे 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर कबड्डीसारखा खेळ इकडे आहे, बुद्धिबळसारखा खेळ या ठिकाणी आम्ही घेतो. कुस्तीसाठी इन हाऊस आपल्याकडे सगळी सुविधा उपलब्ध आहे. हॉस्टेलची कॅपॅसिटी आपल्याकडे 100 विद्यार्थ्यांची आहे. तर अशा पद्धतीने इकडे सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे
अशा विद्यार्थ्यांसाठी आपण IIT JEE नीट या परीक्षांची सुद्धा तयारी, CETची सुद्धा तयारी आपल्या कॉलेजमध्येच करून घेतो. तर ओव्हरऑल तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे अतिशय चांगलं आहे. तुम्हाला या ठिकाणी आवडला ॲडमिशन घ्यायला तर नक्कीच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.